नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, राम हे कोणते नाम आहे? तर राम हे जे नाम आहे मित्रांनो, एक दिले गेलेलं नाम आहे मित्रांनो. तर राम जे आहे व्यक्तिवाचक नामामध्ये येईल आणि एक विशेष नाम इथं आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो मुलगा हे कोणते नाम आहे? तर मुलगा हे जे नाम आहे आपलं, एका व्यक्तीला ओळखत नाही मुलगाबद्दल. आपण मुलगा जे आहे आपला भाव बी सांगत नाही आणि मोजता सुद्धा येत नाही. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते सामान्य नामामध्ये येईल, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर प्रामाणिकपणा हे जे नाम आहे मित्रांनो, तर प्रामाणिकपणा कशाबद्दल गुण म्हणजे भाव सांगता गुण सांगता तर एक भाववाचक नामामध्ये येईल, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, पुणे हे कोणते नाम आहे? पुणे हे जे नाम आहे मित्रांनो, एक दिले गेलेलं शहराला नाव आहे मित्रांनो. पुण्या व्यतिरिक्त दुसरं पुणे नाही आहे. पुणे जे आहे एकच पुणे ओळखतो आपण महाराष्ट्रामध्ये. तर जे आहे आपलं विशेष नावामध्ये येईल, एक व्यक्तिवाचक शहराचं नाव येईल मित्रांनो, तर विशेष नाम आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, थवा हे कोणते नाम आहे? तर थवा हे जे नाम आहे मित्रांनो, थवा हे जे नाव आहे ते एक पक्ष्याचं सुद्धा नाव आहे नाही. आपल्या एक समूहाला ओळखतो. थवा म्हणजे अनेक पक्षी असतात थव्यामध्ये. तर आपल्या एक समूहवाचक नामामध्ये एक टोळी म्हणजे एक समूह आपल्याला तयार होतो थवा म्हणजे. ते जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, दूध हे कोणते नाम आहे? तर दूध जे आहे मित्रांनो, दूध आपल्याला मोजता येते, एक द्रव नावाचक नावामध्ये जाईल, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, सुंदर मुलगामधील सुंदर हा कोणता शब्द प्रकार आहे? तर सुंदर मुलगा कसा आहे? तर सुंदर आहे. तर सुंदर हा जो प्रकार आहे मित्रांनो, सुंदर जे आहे मुलगाबद्दल विशेषता सांगते. तर नावाबद्दल जे विशेष सांगतो त्याला विशेषण म्हणतो. आपलं ते विशेषण नीट आपलं गुणवाचक विशेषण येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला आठवा. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, विशेषणाचे किती प्रमुख प्रकार पडत आहेत? तर विशेषणाचे प्रमुख प्रकार जे आहेत ते 5 आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो, लाल फुलमधील लाल कोणते विशेषण आहे? तर लाल फुल कसं आहे? तर लाल आहे. तर लाल जे आहे रंगाबद्दल गुण सांगितलेला आहे, तर गुणवाचक विशेषण आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, 2 पुस्तकेमधील 2 कोणते विशेषण आहे? तर 2 पुस्तक किती आहे? तर 2 आहे. तर 2 जे आहे ते निश्चित संख्या विशेषण येईल, राईट आन्सर होईल आपलं. आणि ऑप्शनमध्ये जे आहे आपलं राईट आन्सर होईल ते संख्यावाचक विशेषण होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो, हा मुलगामधील हा कोणते विशेषण आहे? तर हा मुलगा कोणता आहे? तर हा जो मुलगा आहे तो सार्वनामिक विशेषणामध्ये येईल, हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, मराठी विभक्ती किती आहेत? तर मराठी विभक्ती जी आहे ते 7 विभक्ती आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, ने हा कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर ने हा जो विभक्तीचा प्रत्यय आहे मित्रांनो, तो तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, ला हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर ला हा जो विभक्तीचा प्रत्यय मित्रांनो, तो चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, चा, ची, चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर चा, ची, चे जे प्रत्यय आहे मित्रांनो, ते षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, मध्ये हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर मध्ये हा जो विभक्तीचा प्रत्यय आहे मित्रांनो, मध्ये हा जो आहे सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, अरे मित्रा येथे कोणती विभक्ती आहे? तर अरे मित्रा इथे विभक्ती जी आहे मित्रांनो संबोधन झालेलं आहे इथं, तर संबोधन विभक्तीमध्ये येते. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते सी येईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे मित्रांनो येतो नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. नामाला जे रिप्लेस करतो शब्द त्याला सर्वनाम म्हणतो आपण. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, मी हे कोणते सर्वनाम आहे? तर मी हे जे सर्वनाम मित्रांनो ते पुरुषवाचक सर्वनामामध्ये येते, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, तो हे कोणते सर्वनाम आहे? तर तो हे जे सर्वनाम मित्रांनो तो पुरुषवाचक सर्वनामामध्ये येते, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोण हे कोणते सर्वनाम आहे? तर कोण हे जे सर्वनाम मित्रांनो, कोण जेव्हा आपण वाक्यात यूज करतो तेव्हा प्रश्न विचारला जातो, तो प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येईल, तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? तर स्वतः हे जे सर्वनाम आहे मित्रांनो, तर स्वतः जे आणि आपण जे सर्वनामे येतात ते आत्मवाचक सर्वनामे येतात, स्वतःबद्दल सांगतात, तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. येथे जो हे कोणते सर्वनाम आहे? जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. जो, तो असं जेव्हा वाक्यात येईल मित्रांनो तेव्हा संबंधित सर्वनाम जेव्हा होईल तर संबंधित सर्वनाम जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, हा माझा मित्र आहे. येथे हा कोणते सर्वनाम आहे? तर हा जो सर्वनाम आहे मित्रांनो ते दर्शक सर्वनाम आहे, दाखवण्याची क्रिया करते, तर ए जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो कोणीतरी आला. येथे कोणीतरी हे कोणते सर्वनाम आहे? कोणीतरी आला. इथे निश्चित सांगितलेलं नाही कोण आला, तर कोणीतरी आला. अनिश्चितता दर्शवलेली तर मित्रांनो, तर अनिश्चित सर्वनाम इथे राईट आन्सर होईल आपलं. ए जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो, मराठीत प्रयोगाचे किती प्रकार आहेत? तर मराठीत प्रयोगाचे प्रकार जे आहेत मित्रांनो ते 3 आहेत. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन, तर कर्ता प्रथमा विभक्तीत असल्यास कोणता प्रयोग असतो? कर्ता प्रथमा विभक्तीचा असल्यास तो प्रयोग असतो मित्रांनो कर्तरी प्रयोग असतो. तर कर्त्यानुसार कर्तरी प्रयोग आपल्याला कसा ध्यानात ठेवला येतो, तर कर्त्यानुसार आपलं जे क्रियापद बदलत असतं ते जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो मित्रांनो, कर्माला महत्त्व असल्यास कोणता प्रयोग होतो? तर कर्माला महत्त्व असल्यास जो प्रयोग होतो मित्रांनो तो कर्मणी प्रयोग होतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, माझ्याकडून काम झाले हा कोणता प्रयोग आहे? तर माझ्याकडून काम झाले हा जो प्रयोग आहे मित्रांनो ते भावी प्रयोग आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, राम पुस्तक वाचतो हा कोणता प्रयोग आहे? तर राम पुस्तक वाचतो हा जो प्रयोग आहे मित्रांनो राम पुस्तक वाचतो, तर हा जो कर्तरी प्रयोग आहे. तर हा जे रामाबद्दल राम जो आहे तो कर्ता जो आहे तो क्रियापदाला बदलू शकतो. जसं आपण नेहा पुस्तक वाचते या जो एक क्रियापद बदलते इथे, तर जेव्हा कर्त्यानुसार क्रियापद बदलते तेव्हा आपला कर्तरी प्रयोग होतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, पुस्तक माझ्या रामाकडून वाचले जाते. तर पुस्तक रामाकडून वाचले जाते हा कोणता प्रयोग आहे? तर पुस्तक रामाकडून वाचले जाते हा जो प्रयोग आहे मित्रांनो तो कर्मणी प्रयोग आहे. कर्मानुसार जे आहे आपलं हे बदलते क्रियापद बदलते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, मुलांना या शब्दात कोणती विभक्ती आहे? तर मुलांना या शब्दाची विभक्ती मित्रांनो ती विभक्ती आहे चतुर्थी विभक्ती आहे. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, घरातून या शब्दात कोणती विभक्ती आहे? तर घरातून जेव्हा आपण हून तू विभक्ती वापरतो मित्रांनो तेव्हा पंचमी विभक्ती होते. तर पंचमी विभक्ती झालेली आहे मित्र घरातून, तर हून जे आहे त्या विभक्तीला प्रत्यय लागलेला आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, घरात या शब्दात कोणती विभक्ती आहे? तर घरात या शब्दात जी विभक्ती आहे मित्रांनो घरात, तर त प्रत्यय लागलेला आहे ती सप्तमी विभक्ती झालेली आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, रामाने पुस्तक येथे रामाची कोणती विभक्ती आहे? तर रामाचे ही जे प्रत्यय लागले प्रत्ययानुसार षष्ठी विभक्ती मित्रांनो ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, हुशार विद्यार्थीमधील हुशार कोणते विशेषण आहे? तर हुशार विद्यार्थीमध्ये विद्यार्थी कसे आहे तो हुशार आहे. तर हुशार जे आहे सांगितलेलं गुण सांगितलेला आहे तर विद्यार्थ्याबद्दल तर गुणवाचक विशेषण विनित ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, 3 मित्रांमधील 3 कोणती विभक्ती आहे? तर कोणती विभक्ती आहे? तर 3 मित्र किती आहे? ते 3 आहे. आणि इथे निश्चित संख्या सांगितली तर संख्यावाचक जे इथे विशेषण येईल मित्रांनो. ते ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, प्रत्येक विद्यार्थीमधील प्रत्येक कोणते विशेषण आहे? तर प्रत्येक विद्यार्थीमध्ये प्रत्येक जे विशेषण आहे मित्रांनो ते सार्वनामिक विशेषण आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, सोने हे कोणते नाम आहे? तर सोने हे जे नाव आहे मित्रांनो सोनं जे आपल्याला मोजता येते ते द्रववाचक नावामध्ये जाईल. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, बालपण हे कोणते नाम आहे? तर बालपण हे जे नाम आहे मित्रांनो बालपण बालपण ते भाव आणि गुण सांगतोय तर भाववाचक नावामध्ये येईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो, विद्यार्थी हे कोणते नाम आहे? तर विद्यार्थी हे जे नाम आहे मित्रांनो ते सामान्य नाम आहे. एक विशेष नावामध्ये नाही येणार कारण का तो व्यक्तीला दिलेलं गेलेलं नाम नाही. विद्यार्थी म्हणजे एक एक ग्रुप आहे, एक समूह आहे विद्यार्थ्यांचा. तर हे आपलं जे राईट आन्सर येईल ते सामान्य नावामध्ये येईल. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, हिमालय हे कोणते नाम आहे? तर हिमालय हे जे नाव आहे मित्रांनो हे एक विशेष नाव आहे. ते कारण हे हिमालय एका पहाडीचं नाम आहे. हिमालय एक दिले गेलेलं नाम आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 43वा, टोळी हे कोणते नाम आहे? तर टोळी हे जे नाम आहे मित्रांनो टोळी म्हणजे एक समूह, एक टीम आहे. तर एक समूहवाचक नावामध्ये येईल. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो, दयाळूपणा हे कोणते नाम आहे? तर दयाळूपणा एक गुण आणि एक भाव सांगते. तर दयाळूपणा जे आहे आपलं भाववाचक नावामध्ये येईल. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो, कोणता हे कोणते सर्वनाम आहे? कोणता हे जे सर्वनाम आहे मित्रांनो जेव्हा आपण कोणता वाक्यात यूज करतो सर्वनामांसारखा तेव्हा आपण जे प्रश्न विचारतो तर प्रश्नार्थक सर्वनाम इथे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 46वा येतो, तोच हे कोणते सर्वनाम आहे? तर तोच हे जे सर्वनाम आहे मित्रांनो ते दर्शक सर्वनाम आहे. हा तोच जे सर्वनामे असतात ते दर्शक सर्वनामे असतात. त्यानंतर 47वा क्वेश्चन आपण हे कोणते सर्वनाम आहे? आपण हे जे सर्वनाम आहे मित्रांनो ते आहे पुरुषवाचक सर्वनामामध्ये ते ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो, ज्याचा हे कोणते सर्वनाम आहे? तर ज्याचा हे जे सर्वनाम आहे मित्रांनो ते संबंधित सर्वनाम आहे.
जो तो असं वाक्यात जेव्हा असतील तेव्हा संबंध सर्वनामामध्ये येतील तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो कोणीतरी हे कोणते सर्वनाम आहे? कोणीतरी हे जे सर्वनाम आहे मित्रांनो कोणीतरी तर निश्चित सांगितलेले नाही कोण आहे तर अनिश्चित जे सर्वनाम आहे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 50वा येतो कर्ता स्वतः क्रिया करतो हे कोणत्या प्रयोगात लक्षण आहे? तर कर्ता स्वतः क्रिया करतो जो प्रयोग आहे तो कर्तरी प्रयोग आहे ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही ही PDF लागत असेल तर WhatsApp ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे.